तर नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहे मिठातला मासा. तर आज हा उजनीतला मासा आणलेला आहे आणि तुम्हाला मिठातला मासा करून दाखवणार आहे. कशा प्रकारे करायचा तुम्हीही करू शकता, अगदी सोप्या पद्धतीत आणि एकदम फास्ट. तर चला हा मासा धुवून घेऊया. हा चिलापी मासा आहे आणि चिलापी मधला फाफडा मासा आहे. हा एकदम मोठा पीस आहे, चिलापी मधला फाफडा म्हणतात ह्याला. तर खायला एकदम मस्त लागतो. तर करूया लगेच, चला. तर मित्रांनो, या ठिकाणी हा मासा आहे ना, आपण पूर्ण धुवून घेऊया आधी. एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे जे आतमध्ये जे काळं वगैरे असते ना, हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी मासा धुईचा कसा ते पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मासा व्यवस्थित नाही धुतला तर तो मासा मशाळ मशाळ वास मारणार आहे. तुम्ही हा अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा अगोदर. हे मुंडका आहे, हे मुंडक्याचा आपण आहे ना रस्सा करणार आहे. मुंडका आपण फ्राय करायचं ठेवणार नाही, ह्याच्या ॲक्च्युअल रस्सा करणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण आता हे हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर हळद तुम्ही जेवढी जास्त टाकसाल तेवढे काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही मी इथं ना 2 चमचे आणि हे 3 म्हणजे चांगले 2 मोठे चमचे टाकले हळद. तुम्ही हळद जास्त टाका, कारण हे हळद आपण हळदीचे मासे करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ टाका. आणि हे मीठ असे तुम्हाला त्याच्यामध्ये पण आता हे 1.5 किलो मासे आहेत टोटल माझे, म्हणून मी चांगले 2 मोठे चमचे मीठ टाकतोय. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे आपले कॉर्नफ्लॉवर टाकायचे. अंदाजे आता मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. तर कॉर्नफ्लॉवर टाकलेले आणि मस्त मध्ये चांगलं चोळून घ्या. तर एक अंड घ्यायचं आहे आपण, त्याच्यामध्ये एक अंड पण टाकणार आहे. म्हणजे जेणेकरून ते पूर्ण मिक्स होते. बघा, एक अंड टाका. असं अंड चुरून मस्त मध्ये घ्यायचं, जेणेकरून सगळ्या पीसला हे पूर्ण मसाला लागतो. अंड असल्यानंतर ते मसाला सोडत नाहीये पीस, त्याच्यामुळं अंड थोडं टाकणं गरजेचं आहे. आणि हे अंड कसं चिटकून धरतंय पूर्ण मसाला. बघा आता, बघा मगाच्या नात्याच्यात फरक झाला का पूर्ण. ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता थोडीशी. तुम्हाला जर वाटलं तर खोबऱ्याचा किस पण टाका. तर आपण ते पण टाकणार आहे आता. थोडी कोथिंबीर आणि थोडं खोबऱ्याचा किस. हे असं बोटात सगळं काढून घ्यायचा मसाला, काय अडचण नाही. हो, इथं मला एक केस दिसला. हो, केस आहे हा. हा केस काढून टाकायचा बाजूला. असं मध्ये दिसलं ना काही घाण, तर काढून टाकायचं, नाही तर केस पोटात जाईल तुमच्या. तर यामध्ये आपण आता थोडासा खोबऱ्याचा किस टाकणार आहे. खोबऱ्याचा किस टाकल्यावर पण जरा थोडंसं छान टेस्ट येते. या जास्त काय टाकू नका, पण थोडासा टाका. आणि थोडीशी कोथिंबीर टाका तुम्हाला पाहिजे तेवढी. आणि परत एक बार असं हलवून घ्या. आणि घ्यायचं हलवून, ते तर लाजायचं नाही अजिबात हलवायला. खायला बरं वाटतंय. आणि कराय काय होतं, करायला आणि खायला लाज वाटते. खायला बरं वाटतंय. वाव छान, वाव छान. आणि करायचं म्हणलं की नग 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 असं नाही करायचं. करायला बी लाजायचं नाही आणि खायला बी लाजायचं नाही. तर आता आपण हे काय करूया, थोड्या वेळ अशीच मॅग्नेट करायला ठेवूया. गॅस पेटवलाय आणि हे पॅन ठेवूया. ह्या पॅनमध्ये आपण फिश फ्राय करणार आहे. आणि हा आपला आहे फिश. हा फिश आहे मिठाचा. हा आपण पूर्ण याच्यामध्ये फ्राय करणार आहे. तेल टाकून घेऊया. मस्त मध्ये तेल टाकले. आता इकडं तेल पूर्ण गरम झालेलं आहे. आणि आपण आता हे आपले फिश आहेत ना, हे फिश आपण टाकणार आहे आता. एक 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 मस्त मध्ये हा फिश आपण तळायला सोडूया. बघा मस्त मध्ये, बघा एक असा आवाज येतोय बघा. या ठिकाणी लो फ्लेमला टाकायचा आणि खूप छान असं तळणार आहे ते फिश. मस्त मध्ये आपण बसून घेऊया. बघा इकडं छान असं पीस जेवढे बसतात तेवढे तुम्ही टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा इकडे आता एवढे फिश एवढे फ्रायला आपले बसलेले. तर पहिला गाणा एवढ्याच फिशचा काढूया. आणि मस्त चरचरीत असा आवाज येतो या, छान असा खूप मस्त आवाज येतो या. हा आवाज ऐकून मला असं लगेच फिश खाऊ वाटतो या. मग पण शिजोस्तर जरा दम काढायचा आहे. या ठिकाणी फिश लो फ्लेमला छान असा फ्राय करून घ्यायचा. आणि थोडा फ्राय झाल्यानंतर आपण ह्याची दुसरी बाजू करणार आहे फ्राय. आता ही एक साईड फ्राय झालेली आहे असं मला वाटतं या. एक थोड्या वेळातच फिश लगेच फ्राय होऊन जातो. आणि पलटी मारूया. हो का, हे पहा इकडं पलटी मारलाय आणि लगेच दुसरी बाजू फ्राय करा ठेवायची. आता गॅस थोडा वाढवून घ्या, चालतंय. इकडं बघा, इकडं बघा, इकडं बघा. पिवळा फिश फ्राय, मिठातला फिश फ्राय. तर या ठिकाणी आपला पहिला गाणा निघलेला आहे. आता आपण पहिला गाणा काढूया बाजूला. मस्त मध्ये अशा एक प्लेट ठेवा इथे आणि याच्यामध्ये पहिला गाणा काढून घ्या. बघा हे असा घ्या पीस फ्राय. उचला. पीस अजिबात सुद्धा कट झालेला नाहीये कुठेही. कुठेही त्याला म्हणजे कसल्याही प्रकारचा पीस कुठेही तुटलेला नाहीये, काहीच नाहीये. असा खूप छान असा फिश फ्राय झालेला आहे. तर आपण आता टेस्ट करणार आहे आणि बाकीचे पण मासे तळून घेऊया. फिश फ्राय कसा झालाय तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी दुसरा घाणा आपण पलटी मारून घेऊया. हो हो हो, तर पाणी उडलं होतं थोडंसं. एकच नंबर.
ट्राय करून सांगा कसं आहा. एक नंबर. तर मित्रांनो आपला फिश फ्राय झालेला आहे आणि या ठिकाणी आपण ट्राय करून सांगूया कसं झालंय ते कसं झालंय. खतरनाक आहे एकदम. मग काय यावंच लागतंय. नाद कर दे काय. असं नाद विषय नाही.